आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। घाटकोपरमध्ये प्रचाराच्या वेळी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे पिता पुत्रांवर हल्लाबोल केलाय। संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। यावेळी प्रियंका चतुर्वेदींची जीभ घसरली। भाजपबरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही असा दावा शरद पवारांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलाय। माझ्यासमोर या चर्चा झाल्या, मी कधी नाही म्हणत नाही, पण तसा निर्णय झाला नाही। चर्चा म्हणजे निर्णय नाही असा दावा शरद पवार यांनी केलाय। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या असा सवाल अजित पवार यांनी शरद पवारांना केलाय। शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, मनाला पटेल तेच करतात अशी टीका देखील पवारांनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे। संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली असून 2 भागात ही मुलाखत प्रकाशित होणार आहे। महायुतीतील नेत्यांना ठाकरे उत्तर देणार आहेत। केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी नितीन पवार यांची भेट घेतली। अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार हे भारती पवारांचे दीर आहेत। गेली कित्येक वर्ष दोन्ही कुटुंबात संघर्ष सुरू असतानाच आज झालेल्या दीर भाऊजाई भेटीमुळे चर्चांना उधाण आले। अहमदनगरच्या कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचारामध्ये सक्रिय झाल्यात। स्नेहलता कोल्हे नाराज असल्याने त्यांनी प्रचार सभेला जाणं टाळलं होतं। मात्र आता शिर्डी लोकसभेच्या प्रचाराचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना स्नेहलता कोल्हे प्रचारासाठी मैदानात उतरल्यात। ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। परिमंडळ 2च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस बजावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते तिन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। वडेट्टीवारांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा शिवसेनेनं निषेध केला। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेवरून गिरीश महाजनांनी निशाणा साधलाय। शरद पवार हे मूळ काँग्रेसचेच आहेत। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून पक्ष फोडला आणि मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसवासी व्हावंसं वाटत असेल असा टोला महाजन यांनी लगावला। उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष विलीन करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंचं काम मी पाहिलं आहे, ते असं करणार नाहीत असं पवार म्हटले। उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा शरद पवारांसोबत आहे, त्यामुळे ठाकरेंचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची तत्व गुंडाळून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत अशी टीका देखील त्यांनी केली। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात या शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्याचा धक्काच बसला असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलंय। अजितदादांच्या योग्य निर्णयामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचं पाप थांबलं असं म्हणत अनिल पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला। इंडिया आघाडीमध्ये आता कोणी राहिलं नाही, फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एवढेच उरलेत असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय। उरलेले 5-10 आमदार सुद्धा लवकरच बाहेर पडतील, त्यामुळे आमची चिंता करू नका, तुमचे दरवाजे बंद ठेवा असं देखील महाजन म्हटलंय। खासदार नवनीत राणा आज रावेर दौऱ्यावर आहेत। रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या नवनीत राणा शक्ती प्रदर्शन करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 13 मे रोजी वसईच्या सनसिटी येथील मैदानावर सभा होणार आहे। पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत। अहमदनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे। जामखेड आणि कोपरगावमध्ये फडणवीस महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असून फडणवीसांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे। या सभेत धनंजय मुंडेंच्या आरोपांना पवार काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मावळ शिरूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभांचा धडाका लावलाय। शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी 3 सभा होणार असून बाणेंच्या प्रचारासाठी अजित पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासाठी ठाकरे आणि पवार यांची सभा पार पडणार आहे।
रोहित पवारांचा बॅलन्स बिघडलाय, त्यामुळे ते खोटं बोलतात असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केलाय. तर सुनेत्रा पवार निवडून येतील याची मला खात्री आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 1980 पासून शरद पवार मराठा समाजाला फसवतायत. अनेक आंदोलनं आणि चळवळी उद्ध्वस्त करण्याचं काम पवारांनी केलं अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. वंचितचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक शिंदे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. अमळनेरमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत गिरीश महाजनांनी तुफान टोलेबाजी केली. स्मिता वाघ यांनी गेल्यावेळी तिकीट नाकारल्याचं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ताई 2 दिवस नाराज होत्या, पण तिसऱ्या दिवशी कामाला लागल्या असं म्हणत त्यांनी स्मिता वाघ यांचं कौतुक केलं. अक्षय तृतीयेनिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा 72,300 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीच्या भावात प्रति किलो 1,100 रुपयांची वाढ झाल्यामुळे चांदी प्रति किलो 82,700 रुपयांवर पोहोचली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील नवीन बस स्थानकाच्या कामामुळे मुन्शीफळी आणि श्रीरामनगरमध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. 8 जून रोजी होणाऱ्या मराठ्यांच्या विराट सभेच्या अनुषंगानं आज बीडच्या आष्टी तालुक्यात मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी आष्टी तालुक्यातील मराठा समाज उपस्थित असेल.